नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता वॉचमॅनची कॉलर पकडूनच त्याला म्हणत असतो की त्या माणसाला तूच मदत केली ना, सांग लवकर, ते सीसीटीव्ही फुटेज तुम्हीच डिलीट केलं ना आणि कसं काय डिलीट झालं, असं आता तो त्याला खूपच असं जबरदस्तीने विचारत असतो. तो आता वॉचमॅन करण्याचं नाटक करून म्हणत असतो की नाही नाही, मी काहीच केलेलं नाहीये. तर आता अर्जुन त्याला मारायला लागतो. तर सगळेजण आता अर्जुनला सोडवत असतात. तेवढ्यातच इकडे सायलीला आता चक्कर येते, म्हणून आता अर्जुन घाबरतो आणि त्या वॉचमॅनला सोडून आता सायलीला घरी घेऊन जातो. तर इकडे सायली सगळेजण आता म्हणजे सायली ते प्रतिमाच्या इकडे आहे, तर आता नाश्ता करायला बसलेली असतात. तर आता सायली खूपच टेन्शनमध्ये असते आणि म्हणत असते की मधुभाऊंशी माझं बोलणं अर्धवटच राहिलं, मला जर समजलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. तर आता रविराज सायलीकडे पाहून म्हणत असतो की सायली, तुझ्या मनामध्ये जे काय आहे ना ते सांगून टाक, असं टेन्शनमध्ये नको राहू. त्यावेळेस सायली मनामध्ये म्हणत असते की कसं सांगू तुम्हाला, तुम्ही इतक्या वर्ष ज्या मुलीला शोधताय कदाचित ती मुलगी मीच असेल आणि हे तुम्हाला मी कसं सांगू. आता सायलीला सुद्धा कळत नाही. प्रतिमा मात्र खूपच आता आश्चर्याने सायलीकडे बघत असते आणि रविराजला सुद्धा आता सायलीकडे बघून खूप वाईट वाटत असतं, कारण सायली काही दिवस खूपच टेन्शनमध्ये आहे. तर चला, हा छोटासा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.